भूमी अभिलेख कर्मचारी योगेश पाटील यांची खातेनिहाय चौकशी करा. चुकीच्या पद्धतीने मोजणी करून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचा आरोप आजरा तहसीलसमोर सुरू केले बेमुदत धरणे आंदोलन. आजरा तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराची सखोल चौकशी व्हावी यासाठी आजरा तहसील कार्यालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू झालं आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने जमीन मोजणी करून आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या आणि वरिष्ठांचे काही न ऐकणाऱ्या मोजणी कर्मचारी योगेश पाटील यांच्या विरोधात हे आंदोलन छेडलं आहे. या पाटील कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे. आजरा भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे भोंगळ, भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार असं समीकरण सध्या चर्चेत आहे. याबाबत तालुक्यामध्ये अनेक गावातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. या संदर्भात या कार्यालयातील एक कर्मचारी लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला होता. पण आता त्याची सुद्धा येथील कर्मचाऱ्यांना भीती राहिलेली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी मोजणी करताना अन्याय केला जात आहे. याबाबत विचारणा झाल्यास तुम्हाला काय करायचं ते करा अशी अत्यंत उर्मट भाषा वापरली जात आहे. तरी सदर कार्यालयाच्या पाटीलसह सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, तरच तालुक्यातील सामान्य जनतेला न्याय मिळेल व तो न्याय मिळाला पाहिजे अशी भावना असल्याचं मत आजरा तालुका ग्राहक पंचायतीचे शिवाजी गुरव यांनी सांगितलं. दरम्यान आज आंदोलनस्थळी माजी सभापती निवृत्ती कांबळे, ग्राहक पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन विचारपूस केली. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारींची माहिती देत आंदोलनाला पाठिंबा दिला. तालुका भूमी अभिलेखचा कारभार न सुधारल्यास यापेक्षा उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही माजी उपसभापती कांबळे यांनी दिला आहे.